नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास हा जो विषय आहे भाग 1 यामधील जे पाठ आहेत तर त्याविषयी आपण अभ्यास करत आहोत। तर त्यामधील जे काही या अगोदरचे लेक्चर झालेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जायचं आहे तुम्हाला। त्यामध्ये इयत्ता 5वी परिसर अभ्यास ही जी प्लेलिस्ट आहे तर त्यावर जाऊन तुम्ही बाकीचे लेक्चर बघू शकता। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढील जो पाठ आहेत तर त्याचा अभ्यास करणार आहोत। तर यामागील लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा। आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला याविषयी अभ्यास केलेला आहे। पृथ्वीचे फिरणे, तसेच पृथ्वी आणि जीवसृष्टी, पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्य, नियम सर्वांसाठी, आपणच सोडू आपले प्रश्न, हे जे 7 पाठ आहेत तर ते आपण बघितलेले आहे। आता यापुढील लेक्चरमध्ये आपला जो 8वा पाठ आहे सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा, तर यावर आपले लेक्चर असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8वा आपला हा पाठ आहे सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपलं पाठाचं जे नाव आहे सार्वजनिक सुविधा, आपण एका समाजामध्ये राहत असतो। त्यामध्ये आपलं जे घर आहे, घरापासून आपण शाळेपर्यंत येत असताना कोणकोणत्या आपल्याला सुविधांचा लाभ भेटत असतो, घरामध्ये कोणकोणत्या आपल्याला सुविधा भेटत असतात, तसेच शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा भेटत असतात, तसेच समाजामध्ये वावरत असताना, तसेच घरापासून शाळेपर्यंत येत असताना आपल्याला कोणकोणत्या सुविधांचा लाभ भेटत असतो हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तसेच आपल्या शाळेमध्ये समाजाचं कोणतं योगदान आहे, त्यानंतर समाजासाठी आपण कोणत्या नवीन योजना आखल्या पाहिजे की त्यामधून समाजाचं आपलं कल्याण झालं पाहिजे, किंवा समाजामध्ये एखादी चांगली बातमी गेली पाहिजे की स्वच्छता असेल किंवा इतर जे काही गोष्टी आपण किंवा उपक्रम जे आहे तर ते राबवल्यामुळे समाजाचा पण फायदा होईल, अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपण राबवल्या पाहिजे। या पाठामध्ये आपण हे शिकणार आहोत समाजाचा संबंध आणि आपल्या शाळेचा संबंध कशा प्रकारे असतो, तसेच समाजाचं योगदान जे आहे तर ते आपल्या जी शाळा आहे तर त्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडतं, तसेच शाळेने समाजासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, हे सर्व माहिती जी आहे तर ती आपण आपल्या आजच्या ह्या पाठामध्ये बघणार आहोत। चला तर आजच्या या पाठाला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा कोणकोणत्या। आता बघा, आपण जे घरामध्ये राहतो त्यामध्ये बघा आपल्याला वीज पुरवठा भेटत असते, तसेच पाणी पुरवठा, म्हणजे आपल्या घरात एक पिण्याच्या पाण्यासाठी नळ दिलेला असतो, त्यामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी येत असतं। तसेच वीज पुरवठा, त्यामध्ये आपले TV असेल, तसेच लाईट असतील, हे जे काही आपल्याला सुविधा भेटत असतात तर त्या सार्वजनिक सुविधा असतात। तसेच जेव्हा आपण आजारी पडत असतो त्यावेळेस आपल्याला ज्या आरोग्याच्या सुविधा भेटत असतात तर त्या पण एक सार्वजनिक सुविधा आहे। तसेच अजून जे काही शिक्षण असेल, त्यानंतर अजून काही ज्या सुविधा असतील का त्या आपल्याला भेटत असतात, त्या सर्व ज्या सुविधा आहेत तर त्या सार्वजनिक सुविधामध्ये येत असतात। त्यापैकी कोणत्या सुविधा तुम्ही वापरतात बघा, त्यामधील आता आपण आरोग्य सुविधा वापरत असतो, वीज पुरवठा जी आहे ती पण आपण वापरत असतो, तसेच आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, वाहतूक असेल, ह्या ज्या काही सुविधा आहेत तर याचा आपण वापर करत असतो। आपण सर्वजण सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर करत असतो। त्यामध्ये बघा पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत, तर यांचा आपण काय करत असतो, आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत असतो। तसेच बघा अजून काय माहिती सांगितलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे खाली दिलेलं आहे बघा, या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत। या सेवा सर्वांसाठी असतात। सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या संस्था आणि आपण
यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सार्वजनिक सुविधा आहेत तर ते आपण कशासाठी शिकत असतो, त्याचा आणि आपल्या शाळेचा काय संबंध आहे का? ज्या सार्वजनिक व्यवस्था आहे यांचा एक आपण काय आहोत, शाळा जी आहे तर ती एक भाग आहे. त्यामध्ये बघा आपल्याला जे शिक्षण भेटत असतं हे काय सार्वजनिक सुविधा आहे. त्यामुळे आपली जी शाळा आहे तर ती पण एक सार्वजनिक व्यवस्थेमध्ये येत असते. म्हणजे सार्वजनिक व्यवस्थेचा आपला एक शाळा ही जी आहे तर ती एक भाग असणार आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला विचारलेलं आहे, करून पहा. खालीलपैकी ज्या सुविधा तुमच्या शाळेत उपलब्ध आहेत त्यांच्या पुढे अशी खूण करा. म्हणजे बरोबरची खूण करायची आहे. आता तुमच्या शाळेमध्ये काय काय व्यवस्था आहे? पुरेशा वर्ग खोल्या, म्हणजे प्रत्येक वर्गाला खोल्या आहेत का? तर असेल तर तुम्हाला अशी टिक मार्क करायची आहे. मुलींसाठी स्वच्छतागृह आहे का? त्यानंतर मुलांसाठी वेगळे स्वच्छतागृह आहे का? त्यानंतर पिण्याचे पाणी आहे का? त्यानंतर रॅम्प आहे का? तर ज्या ज्या गोष्टी असतील तर त्यापुढे यसची खूण करायची आहे. क्रीडांगण आहेत का तुम्हाला खेळण्यासाठी? तर आहे. त्यानंतर शालेय पोषण आहार योजना आहे का? तुम्हाला जो दुपारच्या सुट्टीत किंवा मधल्या बेलमध्ये जो पोषण आहार भेटत असतो तो भेटतो का? त्यानंतर शाळेला कुंपण आहे का? म्हणजेच कंपाऊंड आहेत का? त्यानंतर बघा अजून काय विचारलेलं आहे, तुमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे का? त्यानंतर वीज पुरवठा आहे का? म्हणजे लाईट्स, फॅन किंवा इतर ज्या गोष्टी लागत असतात ज्या विजेवर चालत असतात तर त्या गोष्टी आहेत का? त्यानंतर प्रयोग दाखवण्यासाठी प्रयोगशाळा आहे का? तसेच अध्ययन कोपरा आहे का? त्यानंतर बघा संगणक आहेत का? ते तुम्हाला वापरायला किंवा हँडल करायला भेटतात का? त्याविषयी तुम्हाला माहिती आहे का नाही काही? संगणक जे आहे तर ते तुम्ही कधी वापरले आहेत का? तर त्यांनी यशची खूण करायची आहे. त्यानंतर वैद्यकीय सेवा, समजा तुम्ही खेळत असताना काही विद्यार्थी पडत असतात तर प्रथमोपचार म्हणून जी फर्स्ट एड बॉक्स असतो तर तो शाळेमध्ये आहे का? तसेच समुपदेशन केंद्र आहे का तुमच्या शाळेमध्ये? असेल तर यस करा, नसेल तर काय करा, नो करा. त्यानंतर विमा योजना आहे का? समजा काही अपघात झाला तर विमा योजना असेल तर त्या जो विद्यार्थी असू द्या किंवा जो कोणी त्या अपघातामध्ये त्याला लागला असेल तर त्याला काय भेटते, तर वैद्यकीय सेवा भेटत असते. तर विमा योजना आहे की नाही, असेल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढे काय आपल्याला हा एक उपक्रम झाल्यानंतर आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे, शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात. तशाच सुविधा आपल्याला बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात. त्यामध्ये बघा सार्वजनिक ज्या सोयीसुविधा आहे त्यामध्ये आपल्याला बस असेल, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत. याशिवाय टपाल सेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बागबगीचे, पोहण्याचे तलाव यांसारख्या अनेक सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करत असतो. या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिली जी आपल्याला सार्वजनिक सुविधा दिलेली आहे बस, तर बघा बसचा वापर आपण करत असतो. काही जे विद्यार्थी लांब राहत असतील शाळेपासून लांब तर ते बसने येत असतात किंवा आपण जेव्हा आपली सहल जात असते, वनभोजन जात असतं तर अशा वेळेस आपण बसचा वापर करत असतो किंवा सुट्टींमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आपण जात असतो त्यावेळेस सुद्धा आपण बसने काय करत असतो, तर प्रवास करत असतो. त्यानंतर बघा रेल्वे, आता दुसरी सार्वजनिक सुविधा आहे रेल्वे. आता रेल्वेने खूप सारे विद्यार्थ्यांनी प्रवास केलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा प्रवास केलेला नसेल. तर ही रेल्वे सुविधा जी आहे त्यामध्ये आपल्याला जो प्रवास आहे तर तो लवकर ट्रॅव्हल होत असतो. म्हणजे लांबचे अंतर जे आहे तर ते लवकर काय करत असतो, आपण पार करत असतो. म्हणजे रेल्वेने सुद्धा आपण प्रवास करत असतो. त्यानंतर इतर सेवा जे आहे टपाल सेवा, आपण तुम्ही कधी पत्र पाठवले आहे का, तर त्यावेळेस आपण टपाल सेवा वापरत असतो. ते पण आपल्याला काही कमी दरातच आपल्याला काही चार्जेस घेऊन ते आपल्याला सुविधा यूज करता येते. तसेच आपण
आपल्या मोठ्या भावाला किंवा मोठ्या बहिणीला आपण काय करत असतो, पत्र पाठवत असतो. पण आता जसजसं नवीन मोबाईलचे युजेस आले, त्यानंतर टपाल सेवा आहे तर ही कमी, म्हणजे तिचा वापर आपण कमी करतो, पण टपाल सेवेचा पण आपण वापर केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला प्रश्न असतात बघा, पत्रलेखन. तर पत्रलेखन कशा प्रकारे करायचं यामध्ये आपल्याला अडथळे येत असतात. मग जे विद्यार्थी जास्त टपाल सेवेचा यूज करत असतील तर त्यांना जे पत्र आहे तर ते व्यवस्थित लिहिता येईल. म्हणजे त्याचा एक फायदा तुम्हाला होणार आहे आणि भविष्यात तुम्हाला कोणाला पत्र पाठवायचे असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला वापर करता येईल. त्यानंतर बघा, सार्वजनिक सुविधा दुसरी आहे दूरध्वनी. आता दूरध्वनी बघा, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन करत असतात. कधी समजा शाळेतून आपल्याला काही इमर्जन्सी काही घरी फोन करायचा असेल तर आपण दूरध्वनीचा यूज करत असतो. त्यानंतर पुढील सार्वजनिक सुविधा आहे अग्निशामक दल. बघा, एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा अपघातजन्य एखादी परिस्थिती निर्माण झाली किंवा एखाद्या बिल्डिंगला आग लागली तर अशा वेळेस आपण काय करत असतो, अग्निशमन दलाला फोन करत असतो. ही पण काय आहे तर एक सार्वजनिक सुविधा आहे. त्यानंतर पोलीस असेल तर ही पोलीस, आपण कधी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी बघा पोलिसांचा बंदोबस्त असतो, तर हे पण काय आहे तर सार्वजनिक सुविधा आहे. त्यानंतर बँका असतील, बँकेमध्ये आपण पैसे ठेवत असतो. ते बँक जे आहे तर प्रत्येकांना समान संधी देत असते. म्हणजे प्रत्येक नागरिक त्यामध्ये जाऊन आपले पैसे गुंतवू शकतो किंवा बँकेमध्ये आपले पैसे ठेवू शकतो. म्हणजे त्यामध्ये सर्वांना आपल्याला काय दिलेलं आहे, समान संधी दिलेली आहे. त्यानंतर बघा, नाट्यगृहे. आता बघा, तुम्ही नाट्यगृहांमध्ये गेले असाल तर त्यामध्ये प्रत्येकाला जागा भेटत असते. म्हणजे आपण ते तिकीट काढून तेथे त्या नाट्यगृहात नाट्य जे आहे तर त्याचा आपण बघत असतो. तर ते एक काय सार्वजनिक सुविधाच आहे. बाग बगीचे असतील, त्यानंतर पोहण्याचे तलाव असतील. तुम्ही स्विमिंग पूलचा वापर केलेला असेल, स्विमिंग शिकण्यासाठी तुम्ही पोहण्याच्या तलावात गेले असाल, त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतलं असेल, तर यांसारख्या अनेक सार्वजनिक सेवा ज्या आहेत तर त्यांचा आपण उपयोग घेत असतो. तर या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. कारण या सार्वजनिक सुविधा आहे, आपल्याला जेवढा सुविधा भेटत असतात त्या इतरांना पण भेटल्या पाहिजे. यामुळे आपण जबाबदारीने त्या ज्या सुविधा आहेत तर त्या वापरल्या पाहिजे. त्यानंतर बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी शाळा आहे तर ती आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचे काय आहे, मोठे एक जग आहे. आपल्याला जसे आपले घर आवडते तशीच आपली शाळा पण आवडत असते. प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते. तुमच्या शाळेची विशिष्ट वैशिष्ट्ये शोधा आणि त्यांचा भित्तीपत्रक तयार करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घराबाहेर गेल्यानंतर बघा, पहिला आपला जो संपर्क होत असतो आपल्या आईवडिलांशी होत असतो. आईवडिलांनंतर आपला जो संपर्क होत असतो तर तो आपल्या शाळेमध्ये होत असतो. म्हणजेच आपल्या घराबाहेर नंतर पुढचं जे जग आहे तर ते काय असणार आहे, आपली शाळा असणार आहे. तशीच आपल्याला जसं घर आवडतं तशीच आपल्याला शाळा पण आवडत असते. प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते. म्हणजे त्यामध्ये काही सोयीसुविधा असतील किंवा चांगले शिक्षक असतील. तसेच आपल्याला खेळण्यासाठी एखादं विद्यार्थ्यांना गार्डन मैदान जे आहे तर ते खेळण्यासाठी खूप मोठं असतं. त्यामुळे काहींची शाळेची ओळख असते. तसेच इतर जे काही नियम लावले असतात, शाळेमध्ये शिस्त लावली असते, त्यामुळे शाळेचे काही वैशिष्ट्ये असतात. तर बघा, त्यावरून तुम्हाला एक भित्तीपत्रक तयार करायचं आहे. आता हे भित्तीपत्रक काय आहे बघा, खाली त्यांनी नमुना दिलेला आहे. तर सुरुवातीला तुमच्या शाळेचं काय लिहायचं आहे तर नाव लिहायचं आहे. यापुढे बघा, इथे तुम्हाला शाळेचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर स्थापनेचं वर्ष, तुमची जी शाळा आहे तर ती कोणत्या साली 2001ला तयार झाली की 1999ला तयार झाली. म्हणजे स्थापना जेव्हा झाली त्या वेळेचे वर्ष लिहायचे आहे. संस्थापक कोण आहेत, म्हणजे तुमची शाळा कोण चालवत आहे. त्यानंतर ब्रीद वाक्य असते बघा, आपले जे शाळेचं नाव असतं त्याच्यावर एक ब्रीद वाक्य असतं तर ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर एखादं बोधचिन्ह असेल तर ते बोधचिन्ह पण तुम्हाला इथे लिहायचं आहे.
त्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या, म्हणजे मुलं किती आहेत, इथे मुले किती आहेत, त्यानंतर मुली किती आहेत, तर यांची जी संख्या आहे तर इथे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर वर्ग खोल्यांची संख्या तुम्हाला लिहायची आहे. प्रत्येक वर्गाला एक एक खोली असेल, तसेच इतर ज्या खोल्या असतील तर त्यांची पण संख्या तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे वर्ग खोल्यांची टोटल संख्या लिहायची आहे. त्यानंतर बघा आता पुढे दिलेला आहे गणवेशाचा रंग कसा आहे. म्हणजे तुम्ही जो गणवेश घालता शाळेमध्ये जात असताना तर त्याचा रंग कोणता आहे तर त्याविषयी माहिती लिहायची आहे. सफेद कलरचा शर्ट आहे तर त्यानंतर पॅन्ट कोणत्या कलरचे आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी कोणती आहे, म्हणजे एखादं नवीन अशी गोष्ट की ती शाळेविषयी चांगली असेल तर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर कोणकोणते पुरस्कार आपल्या शाळेला प्राप्त झालेले आहे तर त्याविषयी येथे माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक भित्तीपत्रक जे आहे भित्तीपत्रक तर ते तयार करायचं आहे. त्याचा त्यांनी नमुना दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं एक शाळेचं भित्तीपत्रक तयार करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा तुम्हाला शाळेचं एक चित्र दिलेलं आहे. शाळेच्या मैदानावर खेळणारी मुले. तर इथे तुम्हाला तुमची शाळा दिसत आहे. हे कंपाऊंड आहे. त्यानंतर एक झाडं लावलेले आहे शाळेमध्ये बघा. त्यानंतर हे मुलं आहे ते पण गणवेशामध्ये तुम्हाला दिसत असतील. 2 टीमा दिलेल्या आहे. एक हे मुलं आहेत आणि एक रेड कलर शर्ट घातलेले मुलं आहेत. तर हे खेळ खेळत आहे हे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर बघा खाली काय विचारलेलं आहे शाळा सर्वांसाठी असते. बघा शाळा जी आहे तर ती सर्वांसाठी असते. मुलं असतात, मुली असतात. शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलींचा काय आहे तर तो हक्क आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये जाऊन शिकायचं हे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या यांचा काय आहे तर तो मूलभूत हक्क आहे. याला शिक्षणाचा हक्क असे म्हणत असतो. बघा तर प्रत्येक मुलाला आपल्याला शिक्षण घेण्याचा काय आहे तर अधिकार आहे. यालाच आपण शिक्षणाचा हक्क असे म्हणत असतो. शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण जे आहे तर ते पूर्ण केले पाहिजे. बघा जे वयवर्ष 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थी आहेत तर त्यांनी आपले जे प्राथमिक शिक्षण आहे तर ते पूर्ण केले पाहिजे. विशेष गरजा असलेले जे मुलं मुली आहेत तर त्यांच्यासाठी जी वयाची अट आहे तर ती 14 ते 18 वर्ष आहेत. आता विशेष गरजा असणारे म्हणजे जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत किंवा अपंग आहेत तर त्या अशा विद्यार्थ्यांसाठी 14 ते 18 वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे. त्यानंतर बघा शाळेच्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. आता बघा आपण म्हणत असतो शाळा जी आहे तर ती एक समाजाचाच भाग आहे किंवा आपण एक अंग आपण म्हणत असतो. समाजाचे एक अंगच शाळा आहेत. कारण शाळेमध्ये आपल्या समाजामध्ये जे नागरिक आहेत तर ते कुठं अगोदर शिकलेले आहे तर शाळेमध्ये शिकलेले आहेत. म्हणून शाळा एक महत्त्वाचा अंग आहेत असं आपण म्हणत असतो. आपल्या शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती संस्था मदत करतात. कितीतरी पालक माजी विद्यार्थी असतील, तसेच साहित्य, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी शाळा आहे तर त्यामध्ये काही समाजसेवक असतील तर ते कम्प्युटर्स देतात की जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे. तसेच काही विद्यार्थी जे खेळाडू आहेत तर ते काय करतात तर क्रिकेटचं साहित्य देत असतात की जेणेकरून विद्यार्थी जे आहे तर त्यांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे. तसेच शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट जे विद्यार्थी आहेत किंवा माजी विद्यार्थी आहेत तर ते शाळेसाठी पुस्तकं देत असतात. विविध जे प्रकल्प आहेत तर ते प्रकल्पाचे मॉडेल असतात तर ते शाळेत देत असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. तर अशा प्रकारे समाजाचा जो सहभाग आहे तर तो आपल्या शाळेच्या जडणघडणीमध्ये उपयोगी पडत असतो. त्यानंतर बघा खाली दिलेला आहे वर्ग खोल्या बांधून देणे, तसेच ग्रंथालय, त्यानंतर प्रयोगशाळा असेल, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे या प्रकारच्या समाजातील विविध घटकांची शाळेला काय होत असते मदत होत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळा जर आपल्याला पुढे न्यायची असेल तर त्यासाठी प्रयोगशाळा असेल, क्रीडा साहित्य असेल किंवा इतरच्या काही गोष्टी आहेत का ज्या
त्यामार्फत विद्यार्थ्यांचं जे विकास आहे तर तो विकास होऊ शकतो, त्यांना नवीन नवीन माहिती कळू शकते. अशा काही गोष्टी असतील तर ते जे समाजातील घटक असतील, त्यामध्ये आपले पालक असतील, माजी विद्यार्थी असतील, तसेच समाजातील चांगले माणसं असतील, तसेच खेळाडू विद्यार्थी असतील, तर ते काय करत असतात तर साहित्य किंवा एक प्रकारे आपल्या शाळेला मदत करत असतात. त्यातून आपल्या शाळेचा काय होत असतो, विकास होत असतो. तसेच आपल्या शाळेला पण त्यांची खूप सारी मदत होत असते. म्हणजे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा काय असतो, सहभाग असतो. शाळेच्या जडणघडणीत समाजाचा काय असतो, एक वाटा असतो. त्यामध्ये बघा हे खाली ग्रंथालय दिलेलं आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने ग्रंथालय, बघा जे समाजातील काही व्यक्ती असतील की ज्यांच्याकडं जे मदत करण्याची क्षमता असते, ते काय करत असतात किंवा सामाजिक काही संस्था असतात का त्या काय करत असतात, आपल्या शाळा असतील, महाविद्यालय असतील तर त्यांना काय करत असतात, मदत करत असतात. तर त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. हे जे ग्रंथालय आहे तर ते सामाजिक संस्थेच्या मदतीने दिलेलं आहे. म्हणजेच यामार्फत सुद्धा आपण शाळेच्या जडणघडणीत काय आहे, समाजाचा काय आहे तर आपला सहभाग आपल्याला बघायला भेटतो. तसेच बघा वृत्तपत्र समूहाच्या मदतीने खगोल विज्ञान केंद्र, बघा वृत्तपत्र जे समूह आहे तर त्यांच्या मदतीने आपल्याला काय करता येईल, खगोल विज्ञान केंद्र जे आहे तर ते बघायला भेटतं. त्यानंतर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे, वाचा आणि चर्चा करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळा ही समाजाच्या प्रगतीला किंवा एखादी समस्या सोडवायला मदत करते. गावातील लोकांना स्वच्छतेची सवय लागाव्या म्हणून शाळेतील काही विद्यार्थी स्वच्छता दूत झाले. त्यांनी शाळेमार्फत गावागावात स्वच्छता अभियान राबवले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं जे गाव असतं तर काही विद्यार्थी काय करत असतात, जे पटनाट्य असतील किंवा जे बॅनर असतात किंवा जे आपण नवीन नवीन घोषवाक्य लिहित असतो तर ते लिहून काय करत असतो, आपल्या समाजाचं काय करत असतो, समाजाला जागृत करत असतो की स्वच्छता किती महत्त्वाची आहे. तसेच घोषणा पण देत असतो, स्वच्छतेचे महत्त्व आपण काय करत असतो, समाजाला दाखवून देत असतो. तसेच नुसतं बोलून न करता काही विद्यार्थी तसेच स्वच्छता दूत असतील तर ते काय करत असतात, कृती करून दाखवत असतात. तर त्याच्यामुळे काय होत असतं की समाजामध्ये एक वेगळा संदेश जात असतो की स्वच्छतेमुळे आपल्याला किती फायदा होऊ शकतो. जसे लहान मुलं स्वच्छता करू शकतात तसे आपण पण करू शकतो हे त्यांना त्याच्यातून कळत असते. म्हणजे एक संदेश चांगला जात असतो. त्यानंतर बघा रस्त्यावर थुंकू नका, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रे त्यांनी तयार केली. वस्त्यांमध्ये पथनाट्ये सादर केली. या स्वच्छता दूतांनी रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. गावागावात निर्मूलक ग्राम पुरस्कार मिळवून देण्यास शाळेने असा सहभाग घेतला. गावात एकजूट निर्माण करण्यास मदत झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे रहिवासी राहतात आपल्या गावामध्ये तर त्यांना एक नवीन म्हणजे स्वच्छतेचे महत्त्व तसेच पटनाट्याच्या माध्यमातून समाजात चांगल्या गोष्टी कशा प्रकारे आपण करू शकतो हे समजून सांगणे हे स्वच्छता दूतांनी केलेलं आहे. त्यानंतर बघा गावाला निर्मूल्य ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने असा सहभाग घेतला. गावात एकजूट निर्माण होण्यास त्यांनी मदत केलेली आहे. बघा आपली जी शाळा आहे तर शाळेचा बघा समाजाला पण किती उपयोग होत असतो. तर आपली जी शाळा आहे तर त्यांनी पण असे काही पथनाट्य बसवले पाहिजे, त्याच्यातून स्वच्छतेचा संदेश गेला पाहिजे किंवा इतर ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या समाजामध्ये रुजवण्यासाठी काय करू शकतो आपण, विविध उपक्रम करू शकतो. तसेच यामध्ये स्वच्छता दूत जे आहे तर त्यांनी अशा प्रकारे हा उपक्रम केलेला आहे. तो पण सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शाळेमध्ये असा जो उपक्रम आहे तर तो केला पाहिजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय विचारलेलं आहे, सांगा पाहू तुम्ही हजर असलेल्या एखाद्या पालक शिक्षक सभेत कोणत्या विषयावर चर्चा झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्याचा जे
आपला विद्यार्थी कशा प्रकारे शिकत आहे, त्याचे गुण काय आहेत, अवगुण काय आहेत. तर अशा जे चर्चा होत म्हणजे आपलं जे पालक मेळावा असतो तर तो त्यासाठीच असतो की आपल्या विद्यार्थ्यांचा विकास कशा प्रकारे झाला पाहिजे यासाठी चर्चा होत असते. त्यामध्ये आपले शिक्षक असतील, तसेच इतर शिक्षक मुख्याध्यापक असतील तर ते सहभाग घेत असतात. आपल्या पालकांना पण बोलवलं जातं. तर अशा वेळेस जर तुम्ही हजर असाल तर त्यावेळेस तुम्हाला समजतं की आपल्या भविष्यासाठी ते चर्चा करत असतात की विद्यार्थी कशा प्रकारे मोठा झाला पाहिजे, त्याला कोणकोणते गुण भेटले पाहिजे, तसेच त्याचा विकास कशा प्रकारे झाला पाहिजे, तो आता सध्या कुठपर्यंत आहे. तर याविषयी चर्चा झालेली आपल्याला दिसून येते व त्याच्या विकासासाठी किंवा गुणांसाठी आपण कोणकोणते उपाययोजना केले पाहिजे, उपक्रम कोणकोणते केले पाहिजे याविषयी चर्चा होत असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, या सभेत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय झाले. तर यामध्ये नवीन जे उपक्रम असतील त्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, तुमच्या सर्व मित्रांचे पालक सभेला आले होते का. तर बघा काही विद्यार्थ्यांचे पालक आले असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे जे पालक आहे खूप दूरवर असल्यामुळे किंवा काही कारणांमुळे तर ते आले नसतील. तर जे आले होते तर त्यांच्यासाठी कसं शिक्षकाने त्यांना मार्गदर्शन केलं किंवा माहिती सांगितली. तर हे जे आहे तर ते पालक मेळाव्यात होत असतं. त्यानंतर बघा, आपल्या शाळेत सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो हे तुम्हाला कशावरून समजले. बघा, तर जेव्हा पालक मेळावा असतो तर त्यांचं स्वागत आहे तर ते सर्व जे पालक आहेत तर त्यांना सारखाच सन्मान दिला जातो. तसेच सारखीच वागणूक आपल्याला दिलेली दिसून येते. प्रत्येक पालकाला चं स्वागत केलं जातं. तसेच प्रत्येक पालकांचं विविध प्रकारे आपण वेलकम पण करू शकतो. बघा, सर्व शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि माता पालक संघ असतात. या संघांमुळे आपले शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो. त्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा काय होत असतो, सहभाग वाढतो. बघा, अशा मुळे बघा एक मिनिट, पालक आणि जे शिक्षक आहे यांच्यात संवाद झाल्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढत असतो. त्यामुळे बघा, शाळा सर्व पालकांचा सारखा सन्मान करते. शाळेतल्या घडामोडींविषयी आपणही पालकांशी बोलले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे शाळेत काय जे घडामोडी घडत असतात त्याविषयी आपण पालकांना पण माहिती दिली पाहिजे. आम्ही असे उपक्रम करतो, त्यामध्ये सुद्धा ते इन्व्हॉल्व होतं. आपले जे पालक आहे तर ते सहभाग घेतील व मुलांच्या विकासासाठी, मुलांच्या कलागुणांसाठी ते पण काय करतील, मदत करतील. तसेच बघा, शिक्षक व पालक दोघांच्याही मदतीने आपण शिकत असतो. त्यांच्यातील देवाणघेवाण आपल्याला फायद्याची ठरत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे शिक्षक जसे महत्त्वाचे तसे आपल्याला पालक पण महत्त्वाचे असतात. तर हे जे दोघं एकत्र येऊन जर आपल्याला काही नवीन चांगलं देत असतील तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा, करून पाहायला सांगितलेलं आहे. बघा इथे, एक दिवस तुम्ही तुमची संपूर्ण शाळा पालकांना चालवावी यासाठी शाळेच्या प्रशासनाकडे विनंती करणारा अर्ज करायला लावलाय. परवानगी मिळाल्यानंतर हा कार्यक्रम राबवा. तुमचा अनुभव स्थानिक वर्तमानाच्या बाल विभागाकडे पाठवायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस काय करायचं आहे, शाळेमध्ये आपल्या पालक जे आहेत तर त्यांना चालवायला लावायचं आहे. तर अशा वेळेस काय होणार की जे आपले पालक असतील त्यांचा आपला म्हणजे आपल्या वर्गातील जे सोयीसुविधा आहे तर त्यांची माहिती काय नसते, काय नसते. त्यामुळे शाळा जी आहे तर ती सांभाळण्यामध्ये थोडा त्यांना वेळ लागू शकतो. तर त्याविषयी जो तुमचा अनुभव असेल, वेगवेगळा अनुभव येऊ शकतो किंवा काही पालक चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता किंवा सांभाळू शकता आपली शाळा. तसेच नवीन आपल्याला उपक्रम राबवून आपल्याला मनोरंजन करत आपल्याला अभ्यास घेऊ शकता. तर तुम्हाला जो अनुभव येणार आहे तर तुम्हाला वर्तमानाच्या बालक विभागाकडे तुम्हाला पाठवायचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, शिक्षण हा प्रत्येक मुलामुलीचा काय आहे तर मूलभूत हक्क आहे. बघा, भारताचे जे संविधान आहे त्यामध्ये कलम 21 मध्ये हा काय आहे, शिक्षणाचा हक्क आहे. बघा, शिक्षण हा प्रत्येक मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या
यांना समान हक्क दिलेला आहे, म्हणजे तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यानंतर बघा खाली काय फोटो दिलेले आहे बघा. विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना पालक, त्यानंतर विद्यार्थ्यांना कवायत शिकवताना पालक. बघा विद्यार्थी मित्रांनो, वरती जो उपक्रम दिलेला होता, तर अशामध्ये आपले आई वडील सुद्धा चांगल्या प्रकारे कवायत शिकू शकता. काही पालक जे आहे तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने संगीत शिकू शकता, गाणे पण शिकू शकता. तसेच एखादा खेळ पण आपल्याला खेळण्यामध्ये ते विविध त्यांचा अनुभव शेअर करू शकता. त्यामुळे आपल्याला नवनवीन शिकायला भेटू शकतं. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे बघा. आपण काय शिकलो. सार्वजनिक सेवा सुविधांचा आपण जबाबदारीने वापर केला पाहिजे. जसे की बस असेल, बसने आपण प्रवास करत असतो, हे काय सार्वजनिक सेवा आहेत. तसेच रेल्वे प्रवास असेल, त्यामधील जे सोयीसुविधा आहेत तर ते आपण व्यवस्थित वापरले पाहिजे. म्हणजेच आपल्याला जेवढा आपण वापर करतो तसा इतरांना पण त्याचा वापर करता आला पाहिजे. यामुळे आपण सर्व सार्वजनिक सेवा सुविधांचा आपण जबाबदारीने वापर केला पाहिजे. त्यानंतर बघा शाळा समाजाच्या प्रगतीत भर घालते. बघा शाळेमध्ये आपण जे विद्यार्थी घडवत असतो ते शाळेतून बाहेर गेल्यानंतर ते समाजात चांगला नागरिक होण्यासाठी शाळा काय करत असते, मदत करत असते. तसेच समाजामध्ये विविध उपक्रम करून समाजाला एक चांगल्या दिशेने नेण्यासाठी शाळेचं खूप योगदान असतं. त्यानंतर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा काय आहे तर हक्क आहे. बघा प्राथमिक शिक्षण जे आहे तर ते तुमचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी बघा एक कायदा पण निर्माण केला आहे, तर त्याविषयी आपण माहिती पण बघितलेली आहे. तर अशा प्रकारे हा पाठ जो आहे तर तो आपण बघितलेला आहे. यावर बघा स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये बघा प्रश्न दिलेला आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सेवा सुविधांचा वापर आपण डॅश डॅश केला पाहिजे. आता यावर आपण खूप सारी चर्चा केलेली आहे. यावर तुम्हाला सर्व उत्तरं आली पाहिजे. पुस्तकाचा आधार घेऊन तुम्हाला याची काय करायची आहे, उत्तरं लिहायची आहे. आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे काय आहे तर याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मी उत्तर सांगितले असते पण तुम्हाला काहीतरी होमवर्क असला पाहिजे, त्यामुळे तुम्ही पण याचे उत्तर शोधायचे आहे आणि सोपे सोपे आहे. शाळेच्या जडणघडणीत डॅश डॅश वाटा असतो. आता इतक्यात आपलं वरतीच आपण माहिती बघितलेली आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणकोणत्या आहेत. त्यानंतर सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते. त्यानंतर प्रत्येक मुलामुलीला कोणता हक्क आहे. शिक्षणाचा हक्क आहे, आपण वरती माहिती बघितलेली आहे. त्याविषयी तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायची आहे. आपण कोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो. शाळेत शिक्षक, पालक आणि माता पालक संघ का असावेत. तर याविषयी आपण खूप सारी चर्चा केलेली आहे. त्यानंतर काय होईल ते लिहा. मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर काय होईल सांगा बरं. तर दोन्ही जे विद्यार्थी आहे, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, यांना शिक्षणाचा समान हक्क असला पाहिजे. नाहीतर मग कमी शिकलेले मुली कमी शिकलेले दिसतील, मुलं जास्त शिकलेले दिसतील. त्यामुळे दोघांना पण हा शिक्षणाचा हक्क आहे आणि तो त्यांना भेटला पण पाहिजे. त्यानंतर समाजाने शाळेला मदत केली नाही तर ज्या शाळेमध्ये काही गोष्टी आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला समाजाची मदत लागत असते. जसे की काही पैशासाठी आपल्याला मदत लागू शकते, त्यामध्ये ते ग्रंथालय देऊ शकता, शाळेचे साहित्य जे आहे तर ते देऊ शकता. त्यामुळे समाजाचा पण आपल्याला शाळेला मदत केली पाहिजे. त्यानंतर बघा सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. सार्वजनिक सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला जेवढा आपण वापर करतो तसं इतरांना पण भेटला पाहिजे. यासाठी सार्वजनिक सेवा आहे तर त्या जबाबदारीने वापर आपण केला पाहिजे. त्यानंतर उपक्रम दिलेला आहे बघा तुम्हाला. तुमच्या शाळेला मदत करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवा. त्यानंतर व त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला कोणते फायदे मिळाले याची माहिती लिहा. बघा तुमच्या शाळेला ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला कोणते फायदे झालेले आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला खेळाचं साहित्य दिलं त्यामुळे तुम्हाला काय उपयोग झाला. त्यानंतर एखाद्या व्यक्तीने प्रयोगशाळेतील काही साहित्य दिलेले आहे
त्यामुळे तुम्हाला काय प्रयोग करताना खूप म्हणजे तुमचा जो प्रयोग आहे तर तो प्रत्येकांना करून बघता आला, ते पण तुमचा एक फायदा आहे. त्यानंतर ग्रंथालयात पुस्तकं दिल्यामुळे त्यातील अजून नवीन नवीन माहिती तुम्हाला शोधण्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती जी आहे या पाठाची तर आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्कीच तुम्ही शेअर करा. आपल्या पाठाचं नाव होतं सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. याचं संपूर्ण घटकानुसार तसेच खूप सारे उदाहरणांचा वापर करून आपण माहिती बघितलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा पाठ जो आहे तर तो नक्कीच आवडेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जर तुम्हाला जे लेक्चर झालेले आहे ते जर बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पवन एलमामे. ते तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत पण असेल. त्याच्यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि इयत्ता 5वी जे प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर त्यावर जाऊन तुम्ही सिक्वेन्सनी म्हणजे क्रमाक्रमाने तुम्ही काय करू शकता तर ते लेक्चर बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.